वैज्ञानिक दृष्टिकोन अवघ्या 400-500 वर्षापूर्वी जगामध्ये आला आणि धर्माचा इतिहास या देशामध्ये 5-6 हजार वर्षाचा आहे आणि आपल्या देशाच्या घटनेत असं म्हटलंय की इट इज अ ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटीजन टू प्रमोट सायंटिफिक टेम्परामेंट. प्रत्येक कार्याच्या मागे कारण असतं, त्याच्या मागे देव नसतो, दैव नसतो, नशीब नसतं. या देशामध्ये असं सांगण्यात आलं, तू ओबीसी आहेस तुला एवढंच समजेल, तू दलित आहेस तुला काही समजणार नाही, तू स्त्री आहेस तुला शिकण्याचा अधिकारच नाही. जगातल्या सगळ्याच कार्यांच्या मागची कारणं समजत नाहीत. जसं आज कॅन्सर का होतो याचं कारण माहीत नाही, पण वैज्ञानिक दृष्टिकोन हा नेहमीच नम्र असतो. तो असं मानतो की आम्ही अखंड सत्याचा शोध चालू ठेवू. तो कधीही धर्मासारखा अंतिम सत्यावर उभा नसतो, तर सत्याच्या सातत्यावर उभा असतो. अंधश्रद्धेची खरी भयानकता ही आहे, मुलगी ज्यावेळी घरी येऊन सांगते की मी माझं लग्न ठरवलंय तो दुसऱ्या जातीतला आहे, तेव्हा तिचा शास्त्राचा पदवीधर असलेला प्राध्यापक बाप तिला असं म्हणतो की बेटी तूने ये क्या किया, पूरी खानदान की इज्जत खतरे में मिला दी. ती जर त्याला असं म्हणाली की अहो बाबा तुम्हाला माहित नाहीये का की आता सगळ्या माणसांच्या जिनोम मध्ये 99.97 पॅटर्न एकच आहे जिनोमचा. नाही, मानसिक गुलाम